तर नमस्कार मंडळी, आज आपल्या सोबत आहे विदर्भाचे कॉमेडी सुपरस्टार सपू दादा, ज्यांना आज आपल्या परिचयाची गरज नाही असे सपू दादा आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. सर, आपलं पूर्ण नाव काय? माझं पूर्ण नाव स्वप्नील तात्याजी वागदरकर. हो का? गाव? माझं गाव विसापूर, तालुका बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर. तर आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं? माझं ग्रॅज्युएशन झालं BA मध्ये. कुठं? आनंद निकेतन कॉलेज, वरोरा. वरोऱ्याला झाला. हो. आणखी आपली हाईट थोडी लहानच आहे, तर याबद्दल आपल्याला काही दुःख किंवा काही असं वाटते का? नाही, मला असं आपली हाईट कमी आहे त्याच्याबद्दल दुःख कधी असं माझ्या फॅमिलीनं, माझ्या मित्रांनी, माझ्या गाववाल्यांनी किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये मी ज्या राहिलो त्यांनी मला असं कधी वाटूच नाही दिलं तर तू लहान आहे बा किंवा तुझी हाईट कमी आहे. मला नॉर्मल म्हणून सगळ्यांनी वागवला. हो का? सर्वांनी काही वाटायचा काही प्रश्नच नाही. हो का? कोणी तुमची हाईट कमी आहे म्हणून अशी मजा वगैरे नाही, कधीच नाही असं झालं. म्हणजे चांगलं फ्रेंडली वाटतं. मला चांगली रिस्पेक्ट देण्यात आली. आपल्या घरी आपल्याशिवाय आणखी कोण कोण असतात? माझ्या घरी मी आणि माझी आई, वडील वारले. हो का? दोघे? मला एक ताई आहे, हो. तिचं लग्न झालं. आई कोणतं काम करते? आई काही नाही, घरकाम. घरकाम असतात. आपला जो हा रील स्टारचा प्रवास हा कसा सुरू झाला? रील स्टारचा प्रवास म्हणजे असं झालं का इथून 6-7 महिन्याआधी मी एक रील टाकली. हा. ती अशीच टाकली होती, ती मजाक मध्ये. हा. आणि ती रील मिलियन गेली. मिलियनला गेली? पहिली रील. हा. नंतर मी असा विचार केला का आपण याच्यात गेलं पाहिजे आणि मी हे सुरू केलं. हो का? कसं वाटतं आपल्याला या क्षेत्रामध्ये येऊन? मस्त, आणि आपल्याला चांगला प्रतिसाद आहे हो का? सगळीकडे, कुठेही गेलं तरी छान वाटतं. या कार्याकरता तुम्हाला तुमच्या हाईटची मदत झाली असं तुम्हाला वाटते का? हो, हाईटची मदत झाली, गावचा सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट, त्याच्याकरता हे शक्य होऊ शकलं. हो का? विषयला येऊन तुम्हाला कसं वाटते? भिशी लावून मला मस्त वाटत आहे. जे भिशीतून मला प्रेम मिळालं, काल मी बघितलं कमीत कमी 1000ची पब्लिक माझ्यासोबत, आणि मस्त वाटलं, खूप छान. तर तुम्ही रील सोबत आणखी कोणतं दुसरं काम करता का? रील सोबतच मी माझ्या गावामध्ये श्री श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन आहे विसापूरला. तिथं मी तिकीट काउंटरला काम करतो. हो का? गाडीचं तिकीट आहे माझ्याकडे, बग्गीचं. हो का? तिथं काम करतो. त्यातून आपल्याला किती उत्पन्न होते? तिथून मला आता उत्पन्न मी नाही सांगू शकत, पण होते. पोटा पाण्यापुरतं होते. पाण्यापुरतं. काही लग्न वगैरे झालं का तुमचं? लग्न नाही. तुमचं वय? माझं 37 वय. काही भविष्यात लग्न करण्याचा विचार वगैरे? असा विचार वगैरे तर नाही आहे. हो का? बघू आता. बीसीचा पोट्टा मंगेश यांच्यासोबत मिळून काम करण्यात तुम्हाला कसं वाटत आहे? अरे मस्त मस्त माणूस आहे. कालपासून आलो, मजाक नाही. त्यानं एवढी म्हणजे आमची सोय केली आपल्या लहान भावाप्रमाणे. काही खाता का, काही पिता का, आपल्या घरी नेलं. बिलकुल मस्त. कसं वाटलं त्यांच्या घरी गेल्यानंतर? अरे मस्त, खूप छान. आईला भेटलो, बाबाला भेटलो. त्यांच्या घरी जाऊन मस्त वाटलं. मंदिर वगैरे बघितलं विशीचा? विशीचं नाही बघायचं आहे, आता बघतो. हो का? सांगाल, आणि जमत असेल तर आमच्या गावच्या मंदिरावर सुद्धा एखादी व्हिडिओ बनवा तुम्ही. ठीक आहे, तर धन्यवाद मंडळी. नमस्कार.